नमस्कार. थँक्यू मिस्टर ग्लाड ही अनिल बर्वे यांची बहुचर्चित लोकप्रिय कादंबरी आपण ऐकत आहोत. फाशीची शिक्षा झालेला नक्षलवादी वीरभूषण पटनाईक आणि राजमहिंद्री सेंट्रल जेलचा अधिकारी ग्लाड साहेब यांची आपल्याशी ओळख झाली. नाझींच्या अत्याचारात पत्नी गमावलेला, वरून क्रूर कर्मा पण मनातून पूर्ण पराभूत झालेला ग्लाड आपल्याला नव्याने कळतो. कैदी नंबर 842चं अनोखं मृत्यूपत्र आणि ते ऐकून आमूलाग्र बदलत जाणारा ग्लाड आपल्याला दिसतो. आज पुढे ऐकूया. कादंबरीचं नाव आहे थँक्यू मिस्टर ग्लाड. हा भाग 3 आहे. लेखक अनिल बर्वे. ग्लाड साहेबाच्या तालमीत वाढलेला सिनियर जेलर 10च्या म्हणजे नेमक्या 10च्या स्टोलला मेन गेटमध्ये पाऊल टाकणार होता. थोडा आधीच, पण उशिरा मात्र निश्चितच नाही. तरी पण ग्लाड साहेब अस्वस्थ होता आणि बसल्या जागीच चुळबुळत होता. 2 दिवस उलटले होते, तरी पण नक्षलवाद्याचा मर्सी पिटिशन आला नव्हता आणि आता केवळ उद्याचाच काय तो शेवटचा दिवस बाकी होता. साहेब पुन्हा अस्वस्थ झाला. हे वाहियात पोरगं हकनाक फासावर चढणार असं त्याला वाटू लागलं. तरी पण आपल्याकडून आपण प्रयत्नांची शिकस्त केली पाहिजे असंही त्याचं अंतर्मन त्याला सांगू लागलं. त्याच्या या अंतर्मनाने याआधी त्याला असं कधीच सांगितलं नव्हतं, हे मात्र खरे. मेन गेटचे हवालदार अटेन्शनमध्ये उभे राहिले. दरवाजा करकरला आणि 10चे टोल अंगावर घेत सिनियर जेलर ड्युटीवर हजर झाला. त्या नक्षलवाद्याच्या मर्सी पिटिशनचं काय झालं? सिनियर जेलरने सॅल्यूट ठोकायच्या आधीच ग्लाड साहेबाने प्रश्न केला. सिनियर जेलर थोडा वरमला आणि बचावाच्या सुरात बोलला, सर, आय ट्राईड माय लेव्हल बेस्ट, बट ही इज टू मच फॅनेटिकल. ही रिफ्यूज टू साईन मर्सी पिटिशन. ग्लाड साहेबाच्या कपाळाच्या तिन्ही शिरा ताडकन उभ्या राहिल्या. साहेब संतापला, भडकला आणि एकदम कडाडला. फुकट गेली तुमची 22 वर्षांची सर्व्हिस. कैद्याला गोडीत कसं घ्यावं, विश्वासात कसं घ्यावं याची थोडी देखील अक्कल तुम्हाला नाही. आणा तो मर्सी पिटिशन इकडे. मलाच सही आणावी लागेल त्याची. सिनियरने पुढे केलेले कागद ताडकन ओढून घेत साहेब जागचा उभा राहिला. साहेब चालू लागताच 4 वॉर्डर्स आणि 4 शिपाई साहेबाच्या पुढे मागे चालू लागले आणि कैद्याला गोडीत विश्वासात कसं घ्यावं याचे ग्लाड साहेबाकडून पाठ घ्यायला फाशी गेटच्या जेलरने आणि सिनियरने साहेबाची पाठ धरली. ग्लाड साहेब फाशी गेटकडे चालू लागला. ग्लाड साहेबाला पाहताच तुरुंगातील वडा पिंपळाची झाडं चोरून उभी राहिली आणि फाशी गेटला कापरं भरलं. साहेब फाशी गेटच्या दरवाजाशी क्षणभर थबकला आणि बऱ्याच विचारांती आपल्या रुंद जबड्यावर त्याने उसनं हास्य आणलं. नवख्या नटाने स्टेजवर यावं तसं कावरं बावरं होत हसू साहेबाच्या गालावर बिचकत थपकत येऊन उभं ठाकलं. पण साहेबाने आपल्या जाडजूड भुवया इकडे तिकडे उडवत घसा खाकरून आवाजात थोडं मार्दव आणायचा प्रयत्न केला. साहेब नक्षलवाद्याच्या कोठडीसमोर येऊन उभा ठाकला. हॅलो यंग बॉय, हाऊ आर यू? साहेबाने विचारपूर्वक ठरवलेला पहिला प्रश्न दिमाखात फेकला. नक्षलवाद्याला ग्लाड साहेबाचा काबा कळला. साहेबाला झटकत नक्षलवादी म्हणाला, आय एम कैदी नंबर 842, अ ट्रेटर, नक्षलाइट अँड नॉट अ यंग बॉय मिस्टर ग्लाड. नक्षलवाद्याच्या या तोडून टाकणाऱ्या उत्तराने सिनियर जेलरच्या उरात धडकी भरली. फाशी गेटच्या जेलरला कापरं भरलं. ग्लाड साहेब पिसाळणार असं त्यांना वाटलं. पण ग्लाड साहेब भडकला नाही, संतापला नाही, चिडला नाही. त्याने फक्त जमादाराला दरवाजा खोलण्याची खूण केली. वेंधळ्या जमादाराने
धांदरटपणे पुढे येत जुडग्यातल्या किल्ल्या 4 वेळा आलटत पालटत दरवाजा उघडला. मग साहेबाने जमादाराचं स्टूल स्वतःच उचललं आणि नक्षलवाद्याच्या पुढ्यात फेंगड्या पायाने स्टूलावर बैठक मारली. कोठडीत एक संयमी शांतता भरून राहिली. मग शिरस्त्याप्रमाणेच साहेबानेच तिचा भंग केला. साहेबाने आधी आपला डावा डोळा जरा बारीक केला. उजव्या हातातली छडी डाव्या तळव्यावर आपटली आणि साहेब गडगडला. मोकळेपणाने गडगडला, अगदी मनापासून गडगडला आणि खर्जात बोलला, बच्चा फौलाद का है, फौलाद का. मग साहेब क्षणभर थांबला आणि नक्षलवाद्याच्या नजरेत नजर घालून डावा डोळा अधिकच बारीक करीत विचारता झाला, क्यो बे कैदी नंबर 842, माझं काय वय असेल, अंदाज कर जरा. नक्षलवाद्याने एक वार ग्लाड साहेबाला अपाद मस्तक न्याहाळलं आणि पांढऱ्या होत चाललेल्या त्याच्या झुपकेदार मिशांना पाहत सांगितलं, असेल 52-53. नक्षलवाद्याच्या या उत्तरावर साहेब कडाडला. बेवकूफ गद्दा आहेस, माझं वय तुझ्या बापा एवढं आहे, समजलास. स्वतःच्या वयाचा फायदा घेऊन वडिलकीचा अधिकार गाजवायचा प्रयत्न ग्लाड साहेबाने केला खरा, पण त्याने नक्षलवाद्याच्या चेहऱ्यावरील सुरकुतीही हलली नाही. मग साहेब एकदम अजजीने बोलू लागला, हे बघ पोरा, ज्याची मस्ती आमच्या अंगात आहे ती ही खाकी झूल देखील माणसाच्या संगावर चढवले बरं. आणि एक वडीलधारा माणूस म्हणून तुला सांगतोय, मर्सी पिटिशनवर सही कर. साहेबाने हातातला कागद आणि पेन नक्षलवाद्यासमोर केलं, पण नक्षलवाद्याने त्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही आणि साहेबाने पण आपला प्रयत्न सोडला नाही. यू सी बॉय, तू एकदम सही करणार नाहीस, मला माहिती आहे. तुला त्यात अपमान वाटतो, वाटणं साहजिक आहे, पण मूर्खपणाचं आहे, चुकीचं आहे. असं कसं काय बुवा? हो कसं? तोंडाचा चंबू करीत टवाळकीच्या सुरात नक्षलवाद्याने ग्लाड साहेबाला विचारलं. साहेबाने त्या टवाळकीकडे सरळ डोळेझाक केली आणि युक्तिवाद चालूच ठेवला. यू सी, क्लास वॉर, वर्ग युद्धावर तुझा विश्वास नाही का? साहेबाने विचारलं. ऑफकोर्स आहे, नक्षलवाद्याने उत्तर दिलं. मग लढाईत 4 वार 4 जखमा व्हायच्याच, आणि होणारा वार नेहमी शारीरिकच असतो असं नाही, तो मानसिकही असतो. खरा योद्धा हेही वार झेलतो आणि अंतिम विजयासाठी माघारी फिरतो. तसं तूही आता माघारी फिर. माघार, अगदी तात्पुरते माघार, जीव वाचवण्यापुरते माघार. तुझा जीव लाख मोलाचा आहे हे विसरू नकोस. तुझ्यासारखी माणसंच क्रांती करतात. हे कोणी सांगितलं तुम्हाला? साहेबाचं बोलणं मध्येच तोडत नक्षलवादी म्हणाला, मिस्टर ग्लाड, क्रांती जनता करते, एखादा दुसरा माणूस नाही. माझ्या फाशी जाण्याने काही क्रांती दूर लोटली जाणार नाही. हो, पण तुझ्या फाशी जाण्याने काही ती जवळही येणार नाही. मग इतका हटवादी कशाला होतोस? मर्सी पिटिशनमध्ये स्वतःचा अपमान कशाला समजतोस? ग्लाड साहेबाने प्रतिप्रश्न केला. स्वतःचे सारे मान अपमान गुंडाळून मी घराबाहेर पडलोय मिस्टर ग्लाड. मर्सी पिटिशनमध्ये मी माझा अपमान समजत नाही, क्रांतिकारी चळवळीचा अपमान समजतो. या जुलमी सत्तेकडे स्वतःच्या प्राणांसाठी याचना करणं म्हणजे जनतेच्या क्रांतिकारी शक्तीवर अविश्वास दाखवणं आहे. एक क्रांतिकारक असून क्रांतिकारक चळवळीला कमीपणा आणणं आहे, नक्षलवाद्याने उत्तर दिलं. नक्षलवाद्याच्या या उत्तराने ग्लाड साहेब निरुत्तर झाला. राजकारण हा काही आपला प्रांत नाही हे ग्लाड साहेबाला पुन्हा एकदा जाणवलं आणि मग त्याने सरळ त्याच्या भावनेलाच हात घालायचा प्रयत्न केला. हे तुझी क्रांती राहू दे बाजूला, त्यातलं मला काहीही समजत नाही. मला फक्त एवढंच समजतंय
की तुझी बायको, मुलं निराधार आहेत, एकटी आहेत. तुला भेटायला लहानग्या पोराला कडेवर घेऊन 100 मैल उन्हातानाची अनवाणी चालत आली होती ती. ग्लाड साहेब बोलला, मला माहिती आहे मिस्टर ग्लाड, माझ्याशी लग्न केलं तेव्हापासूनच ती निखाऱ्यावरून चालली आहे. 100 मैलांची अनवाणी चाल तिला जड नाही. नक्षलवाद्याने थंडपणे उत्तर दिलं. पण नक्षलवाद्याच्या भावनेला हात घालता घालता खुद्द ग्लाड साहेबच भावनेच्या आहारी जात होता. शब्दांचं सामर्थ्य फक्त स्पष्टीकरणापुरतं मोठं असतं पोरा. वस्तुस्थिती त्याने बदलत नाही. तू मेलास तर तुझ्या बायकोचं आयुष्य वैराण होईल, उद्ध्वस्त होईल. ही वैराणता काय असते ती तुला काय माहीत? मला विचार. मला माहिती आहे आयुष्य वैराण होणं म्हणजे काय, उद्ध्वस्त होणं म्हणजे काय. बोलता बोलता ग्लाड साहेब हलला, गलबलला. आपल्या बोलण्याचा नक्षलवाद्यावर काहीच परिणाम होत नाहीये हे पाहून कातावला, चिडला आणि एकदम नक्षलवाद्याचे खांदे गदागदा हलवीत ओरडला, माणूस आहेस का जनावर? तू खोटारडा, लुच्छा, ढोंगी आहेस. रस्त्यावरच्या उपाशी पोराला पाहून तुझ्या आतड्याला पीळ पडतो. पण स्वतःच्या बायका पोरांची तुला कणवही येत नाही होय रे? स्वतःच्या अहंकारासाठी त्यांचा बळी देतोयस तू? ग्लाड साहेबांनी विचारलं. माझ्या बायका पोरांची तुम्हाला का एवढी कणव येते? नक्षलवाद्याने चिडून विचारलं. साध्या माणुसकीच्या नात्यानं, ग्लाड साहेबाने उत्तर दिलं. तशी नक्षलवादी ताडकन म्हणाला, तुमचा आणि माणुसकीचा काय संबंध मिस्टर ग्लाड? माणुसकीशी नातं सांगायला छाताडात माणसाचं काळीज असावं लागतं. तुमच्यासारख्या नरपशूचा माणुसकीशी काय संबंध? ग्लाड साहेबांचा हा अपमान वेंधळ्या जमादारालाही सहन झाला नाही आणि दंडा उगारत तो नक्षलवाद्यावर धावला. पण ग्लाड साहेबाने त्याला हातानेच मागे लोटलं. नक्षलवादी मात्र कडवट शब्दात ग्लाड साहेबाला सुनावत होता, आय नो, मला माहिती आहे, मी मर्सी पिटिशन केला नाही हे सरकारच्या नाकाला झोंबलंय. मी सरकारची दखलही घेत नाही हे पाहून होम डिपार्टमेंटला अपमान वाटतोय आणि म्हणून तुम्हाला सांगितलं गेलंय माझी मर्सी पिटिशनवरती सही घ्यायला. तरीच परवापासून एवढी बर्दास्त ठेवताय तुम्ही, गोडी गुलाबीने वागताय. नक्षलवाद्याच्या या आरोपांनी ग्लाड साहेब नुसता सुन्न झाला आणि बसून राहिला. अर्ध्या तासाने साहेब जायला उठला. क्षणभर कोठडीच्या दरवाजात थांबला आणि नक्षलवाद्याला म्हणाला, पोरा, अजून रांगतं पोर आहेस तू, रांगतं पोर. तुला राजकारणही कळत नाही आणि माणूसही कळत नाही. तुला कळणार नाही मी तुझ्या दाराशी का येतो ते, कारण अजून तुझं आयुष्य कधी उद्ध्वस्त झालं नाही, वैराण झालं नाही. माणसाला ओळखणं इतकं सोपं नसतं पोरा. आणि राजकारण ते तुला समजत असतं तर सरकार तुझ्या मर्सी पिटिशनची वाट पाहते असं तुला वाटलंच नसतं. ओके, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, अखेरच्या क्षणापर्यंत येईन. मी तुला हकनाक फासावर चढू देणार नाही. बाय. साहेब फाशी गेटमधून चालता झाला तो तडक बंगल्यावर आला. मग त्याने क्षितिजाकडे नजर टाकली. सूर्य अस्ताला चालला होता. नक्षलवाद्याला कन्व्हिन्स करण्यात अख्खा दिवस गेला होता. रात्र जशी जशी गर्द होऊ लागली तसा तसा साहेब अधिकाधिक तर्र होऊ लागला. रोजचा रिवाजच होता तो. साहेबाला खूप चढली ही वैराण. उद्ध्वस्त माळावरही शेतभातं डोलताना फुलताना दिसत. पण आजची साहेबाची सारी नशाच वांझोटी होत होती. पेकच्या पेक घशाखाली उतरूनही साहेब स्वतःला हरवून जाऊ शकत नव्हता. नक्षलवाद्याचे डसलेले शब्द तो काट्यासारखे काढून फेकून देऊ शकत नव्हता. साहेब झुकांड्या खात डोलत उठला. अंधारातच बागेत आला.
त्याने रातराणीचा मंद मत्त वास दीर्घ श्वासाबरोबर छाताडात घेतला. त्याने तो मोहरून गेला. तशी आपल्या छाताडात माणसाचं काळीज आहे याची त्याला पुन्हा बालंबाल खात्री पटली. मग लाडाने त्याने रातराणीला कुरवाळलं. ग्लाड साहेबाचं रातराणीवर फार फार प्रेम होतं. त्याला सूर्यप्रकाशात नखरे करणारी लडिवाळ फुलझाडं आवडत नसत. क्षुद्र माणसांप्रमाणेच त्याला ती वाटत, फक्त सुखात वाटेकरी होणारी. पण रातराणी, ग्लाड साहेबाने रातराणीला पुन्हा एकदा कुरवाळलं. जेव्हा सूर्य अस्ताला जातो आणि निबिड रात्र साऱ्यांना घेरून टाकते, तेव्हा नाजूक रातराणीस ताठ्यात उभी असते. अंधाराला नाक मुरडीत आपल्या मंद सुवासाने वातावरण दरवळून टाकते. साहेबाने डोळे फाड फाडून अंधाराकडे पाहिलं. ठणाठणा पडणाऱ्या बाराच्या ठोक्यांबरोबर तो काळ रात्रीचा निबिड अंधार सारी सृष्टी बकाबका खात चालला होता. आधी मोठमोठ्या झाडांना, नंतर तुरुंगाच्या दगडी भिंतींना आणि आता ग्लाड साहेबाच्या बंगल्यालाही. घाबरून साहेब रातराणीच्या कुशीत शिरला. इवलीशी नाजूक रातराणी मात्र टेचात उभी होती. निबिड अंधाराला वाकुल्या दाखवत प्रसन्न हसत होती, गेस्टापोंच्या तावडीतल्या माराप्रमाणे. माराच्या आठवणीने साहेब पंख तुटलेल्या पाखराप्रमाणे तडफडू लागला. रातराणीला छातीशी धरून गदागदा हलवू लागला आणि साहेबाने आतल्या आत टाहो फोडला, मारा मारा मारा. रातराणीने साहेबाला छातीशी लावून पाठीवरून मायेचा हात फिरवीत समजूत काढली. मग थोड्या वेळाने साहेब भानावर आला आणि पुन्हा त्याला नक्षलवाद्याचे शब्द डसले. मग साहेब संतापला, चिडला आणि दात ओठ खात पुटपुटला, भ्रांचोत, 4 पुस्तकं वाचले म्हणून स्वतःला फार विद्वान समजतो काय? मला माणसाचा काळीच नाही म्हणतो, भडवा साला. साहेब रागाच्या सपाट्यातच रातराणीच्या कुशीतून उठला आणि दिवाणखान्यात गेला. नाईट गाऊन फेकून कशीबशी अधिकाराची वर्दी त्याने अंगावर चढवली. कमरेला लेदर बेल्ट अडकवून त्याने खिशात मर्सी पिटिशन कोंबला आणि तुरुंगाकडे तो चालू लागला. काळ्या शार डांबरी रस्त्यावर पावलं खाड खाड वाजू लागली. रस्ता निर्मनुष्य झाला. आसपासच्या झाडावरच्या रातकिड्यांची किरकिरही शांत झाली. गार्ड ड्युटीवरल्या हवालदारांनी सलामी दिली. मेन गेटच्या पहारेकरांनी गडबडीने मेन गेटचे दरवाजे उघडले. ग्लाड साहेबाने तुरुंगात पाऊल टाकलं. ग्लाड साहेबाचं पाऊल तुरुंगात पडलं आणि साखर झोपेत असलेले कैदी घाबरून बिस्तऱ्यात उठून बसले. मध्यरात्रीचा साहेब तुरुंगात आलेला पाहून नाईट ड्युटीचा वॉचमन, वॉर्डर, शिपाई, जेलर सगळ्यांची एकच धावपळ उडाली. ग्लाड साहेबाने फाशी गेटमध्ये शिरताच डरकाई फोडली. ए, कैदी नंबर 842. साहेबाच्या डरकाईने वेडा कैदीही उठून जागा झाला. ताड पावलं फेकीत ग्लाड साहेब नक्षलवाद्याच्या कोठडीसमोर येऊन उभा राहिला. त्याला पाहताच नक्षलवाद्याने नेहमीचं मंद स्मित करत विचारलं, हॅलो हॅलो मिस्टर ग्लाड, हाऊ आर यू? पण नक्षलवाद्याच्या त्या मोहिनी हास्याचा आज ग्लाड साहेबावर काहीच परिणाम झाला नाही. तो फाशी गेटच्या वेंधळ्या जमादारावर खेकसला. बुबुळांच्या खाचा झाल्या काय तुझ्या? दरवाजा खोल. वेंधळ्या जमादाराची त्रेधा तिरपीट उडाली. कसं बसं कुलूप उघडून त्याने सुटकेचा श्वास सोडला. वेंधळ्या जमादाराने कुलूप उघडताच साहेबाने एक कचकचित लाथ दरवाजावर घातली. कोठडीचा लोखंडी दरवाजा ठाडकन दगडी भिंतीवर आपटला आणि त्या आवाजाने सारा तुरुंग दुमदुमला. साहेब कोठडीत शिरला आणि दुसऱ्या लाथेसरशी त्याने सर्व कवितांची पुस्तकं कोठडीभर विखरून टाकली. मग 2-4 पुस्तकांवर थया नाचत तो नक्षलवाद्यावर ओरडला, कविता वाचतोस होय रे भडव्या? हो, कविता वाचतोस? मग कवितांची पुस्तकं पुरेशी पायदळी तुडवल्यावर
त्याने नक्षलवाद्याची गचांडी धरली आणि त्याला गदागदा हलवत विचारलं, बोल बोल, मर्सी पिटिशनवरती सही करतोस की नाही? नक्षलवाद्याने निर्धाराने नकारार्थी मान हलवली. त्याच्या ठाम नकाराने साहेब अधिकच खवळला आणि दोन्ही हातांनी त्याने नक्षलवाद्याला हवेतल्या हवेतच उचललं आणि एकदा या व एकदा त्या अशा चारी भिंतीवर दणा आपटायला सुरुवात केली. रिटायर व्हायला आलेल्या ग्लाड साहेबाच्या अंगातली ती मस्ती, ती रग आणि अचाट ताकद पाहून फाशी गेटचा वेंधा जमादार नुसत्या भीतीनेच थरथर कापू लागला. भिंतीवर आपटून आपटून नक्षलवाद्याची हाडं खिळखिळी करून झाल्यावर ग्लाड साहेबाने त्याला दाण कर फरशीवर पटकलं. इतका मार बसूनही नक्षलवादी धडपडत उठला आणि ताठ मानेने छाती काढून ग्लाड साहेबासमोर उभा राहिला. आपल्या राठ पंजात नक्षलवाद्याचं तोंड पकडून ग्लाड साहेब ओरडला, कुत्रा समजतोस काय मला? कुत्रा समजतोस? सरकारच्या हुकमाने तुझा मर्सी पिटिशन मागतोय असं वाटतंय काय तुला? हरामखोर, मला काय काळीच नाही? भडव्या, तुला काळीच नाही, तुला मन नाही, हलकट, लुच्चा, ढोंगी आहेस तू. ग्लाड साहेबाने एकावर एक कचकचित थोबाडात भडकावत सरबत्ती चालू केली. साला, कविता वाचतो कविता, त्या बिचारीला विधवा करणार, इवल्याशा लेकराला तू अनाथ करणार, आणि भडव्या कविता वाचतोस काय? ग्लाड साहेबाने रेड्याच्या ताकदीने 2 ठोसे नक्षलवाद्याच्या छाताडावर लगवले. इतका बळकट आणि जवान नक्षलवादी, पण तोही कोकरासारखा हेलपाटला, खाली पडला. मग साहेबाने त्याच्या छातीवर आपले गुडघे रोवले आणि त्याच्या झिंजा पकडून त्याचं डोकं उचलत विचारलं, हरामखोर, त्या बिचारीच्या पायाला भेगा पडल्या अनवाणी चालून तुझ्यासाठी. गू खाऊ आता स्वतःला फासावर चढवून घेऊन तिच्या काळजाला चिरा पाडणार आहेस का तू? माझ्यासारखंच तिचंही आयुष्य तू वैराण करणार, उद्ध्वस्त करणार. एका झटक्यात ग्लाड साहेबाने नक्षलवाद्याला उभं केलं आणि उरल्या सुरल्या 4 थोबाडात पुन्हा भडकावीत ओरडला, नीच, हलकट, तू क्रांतिकारक नाहीस, गेस्टापो आहेस, गेस्टापो, हिटलर, नाझी, फॅसिस्ट आहेस तू. बसलेल्या असह्य माराने नक्षलवादी जमिनीवर कोसळला. ग्लाड साहेबही आता थकला होता, दमला होता. त्याचं सारं अंग घामाने थपथपलं होतं. अत्याचाराच्या आणि दारूच्या धुंद नशेतही त्याला नक्षलवाद्याच्या बायकोच्या पायाला पडलेल्या भेगा आठवल्या, गॅस चेंबरमध्ये जळणारी मारा आठवली आणि डोळे घट्ट मिटून घेत ग्लाड साहेबाने आतल्या आत टाहो फोडला, मारा मारा मारा. जेलच्या भिंतीवर एकच टोल आदळला. साहेब भानावर आला. त्याने पाहिलं, नक्षलवादी जमिनीवर पडला होता. त्याच्या नाकातोंडातून भळाभळा रक्त वाहत होतं. इतका मार खाताना त्याने एक शब्द तोंडातून काढला नव्हता, थोडा देखील प्रतिकार केला नव्हता. ग्लाड साहेब थोडा खाली वाकला. खिशातल्या रुमालाने त्याने नक्षलवाद्याचं तोंड पुसलं आणि हातातला मर्सी पिटिशन नक्षलवाद्याच्या समोर धरला. नक्षलवाद्याने हातानेच मर्सी पिटिशन दूर लोटला आणि साहेबाला तो म्हणाला, आर यू सॅटिस्फाईड मिस्टर ग्लाड? बरेच दिवस मला मारण्याची तुमची इच्छा बाकी होती. आज तुम्हाला शांत झोप लागेल. आणि नक्षलवाद्याची शुद्ध हरपली. साहेबाने फाशी गेटच्या जेलरला खून केली आणि थोड्याच वेळात जेल हॉस्पिटलचे वॉर्डर्स स्ट्रेचर घेऊन धावत आले. त्यांनी नक्षलवाद्याला स्ट्रेचरवर टाकलं आणि ते चालते झाले. मग साहेब कोठडी बाहेर आला. वेंधळ्या जमादाराने कोठडीला टाळा ठोकला. ग्लाड साहेबाने मोकळ्या कोठडीकडे पाहिलं आणि त्याला वाटलं, नक्षलवाद्याला फाशी देऊन झालं आहे. नुसत्या विचाराने साहेबाच्या छातीत कळ आली. साहेबाने एका हाताने छाती घट्ट दाबली आणि खुरडत खुरडत तो बंगल्याकडे चालू लागला.
त्या रात्री नक्षलवाद्याला सोल फाटेपर्यंत बुटाने तुडवूनही गिलाड साहेबाला सुखाची झोप आली नाही. शेजारच्या खाटेवरल्या दमेकरी कैद्याच्या खोक खोक खोकण्याने नक्षलवाद्याला जाग आली. पण आदल्या रात्री बसलेल्या भयंकर माराने आणि अंगात भरलेल्या ज्वराने डोळे उघडण्याची ताकदही त्याच्यात उरली नव्हती. मग मिटल्या डोळ्यांनी तो नुसताच कणला. नक्षलवाद्याला जाग आली आहे हे पाहताच नाईट ड्युटीचा वॉचमन वर्दी द्यायला आरेमूकडे गेला. गिलाड साहेबाच्या हुकमावरून खास नक्षलवाद्याच्याच तैनातीला ठेवलेल्या वॉर्डबॉयने पटकन पुढे होऊन कोलन वॉटरची पट्टी बदलली. जेलच्या दवाखान्यात मरू घातलेल्या कैद्याच्याही वाट्याला न येणारी शुश्रूषा नक्षलवाद्याला लाभली होती. गिलाड साहेबाचा हुकूमच होता तसा. लांबवरून पावलांचा खाड खाड आवाज ऐकू येऊ लागला. दवाखान्यातला कलकलाट एकदम थांबला. रोग्यांच्या भोवती घोंगावणाऱ्या माशाही दडी मारून बसल्या. गिलाड साहेबाने दवाखान्यात पाऊल टाकलं. आरेम बरोबर गिलाड साहेब नक्षलवाद्याच्या खाटेसमोर येऊन उभा राहिला. हॅलो यंग बॉय, गिलाड साहेबाने हाक मारली. पण त्या हाकेला प्रत्युत्तर देण्याचंही त्राण नक्षलवाद्यात उरलं नव्हतं. थोडंसं टेम्परेचर आहे अंगात, आरेमोने माहिती दिली. तसा गिलाड साहेबाने आपला हात नक्षलवाद्याच्या कपाळावर ठेवला. त्या लठ्ठ राठ हातालाही मायेचा ओलावा पाहून नक्षलवाद्याने डोळे उघडले. गिलाड साहेब खाली वाकून नक्षलवाद्याच्या कानात विचारत होता, फार लागलं काय रे तुला पोरा? नक्षलवाद्याने नकारार्थी मान हलवली आणि तो म्हणाला, आय वॉज अ लिटल रॉंग मिस्टर गिलाड. यू आर नॉट अ पेटी ब्युरोक्रॅट. नक्षलवाद्याच्या या खुलाशाने गिलाड साहेब एकवार समाधानाने हसला आणि गरकन अबाउट टर्न करून ताड ताड ऑफिसकडे चालू लागला. गिलाड साहेब आपल्या खुर्चीत स्थानापन्न झाला आणि सिनियरने त्याच्या हातात टेलिग्राम ठेवला. पण आलेला टेलिग्राम उघडून पाहण्याची उत्सुकता त्याने दाखवली नाही. त्याने फक्त खुशीने एक आळस दिला आणि तो पुटपुटला, बच्चा बेवकूफ आहे पण ऑनेस्ट आहे. नाव ही रिअलाइज्ड दॅट आय एम नॉट अ पेटी ब्युरोक्रॅट. मग साहेबाने खरकन ड्रॉवर ओढून मर्सी पिटिशन काढला आणि समोरचा कागद फाडून त्यावर लिहिलं, पोरा, आयुष्य फार दुर्मिळ आहे, सही कर. साहेबाने घंटी दाबताच वॉर्डनने येऊन सलाम ठोकला. साहेबाने देऊ केलेली मर्सी पिटिशन आणि चिठ्ठी घेऊन तो हॉस्पिटलमध्ये चालू लागला. गिलाड साहेबाने व्हिस्कीचा पॉईंट तोंडाला लावला आणि वॉर्डर येण्याची तो वाट पाहू लागला. पण वॉर्डर अपेक्षेपेक्षा लवकरच परत आला. गिलाड साहेबाने त्याच्या हातातले कागद ओढून घेत उत्सुकतेने पाहिलं. आताही मर्सी पिटिशनवर नक्षलवाद्याने सही केलेली नव्हती. फक्त साहेबाच्या चिठ्ठीखाली लिहिलं होतं, मिस्टर गिलाड, आयुष्य दुर्मिळ आहे पण हौतात्म्य दैव दुर्मिळ आहे. गिलाड साहेबाने खिन्नपणे कपाळाला हात लावला. उन्ह उतरत होती. मर्सी पिटिशनचा अखेरचा दिवस उलटत होता. ठण 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 बंदीचे टोल पडू लागले. मर्सी पिटिशनची मुदत संपली. दगड होऊन जमिनीला खिळलेला गिलाड साहेब जड अंतःकरणाने उठला. माणसामागोमाग माणसं खुशीत हँग करणाऱ्या गिलाड साहेबाने आयुष्यात प्रथमच कोणाचा तरी जीव वाचवायचा प्रयत्न केला होता. पण त्यातही अपयशच त्याच्या पदरी पडलं होतं. साहेबाने आवेगाने हात टेबलावर आपटला आणि तो आतल्या आत ओरडला, खाटकाचा जन्म आहे माझा, बूचर. सर, सिनियरच्या हाकेरे साहेब भानावर आला. सर, सकाळचा टेलिग्राम अजून पाहिला नाही तुम्ही? सिनियरने आठवण करून दिली. साहेबाने यंत्रावर टेलिग्राम फोडला आणि त्यावर नजर टाकली. आय एम कमिंग पापा, फॉर एव्हर युअर्स जेनी. टेलिग्राम वाचून साहेब देहभान विसरला
आणि ओरडला, जेनी, ओ माय लिटल जीन, स्वीट जीन, जेनी, जेनी. साहेबाच्या बंदुकीसारख्या कडाडण्याने झाडांवरली पाखरं एकदम चिवचिवाट करत सैरभैर उडाली. साहेबाची लाडकी लेक इंडियाला निघाली होती. तिला रिसीव्ह करण्यासाठी साहेबाला बॉम्बेला जायलाच हवं होतं. साहेबाने फराफरा रजेचा अर्ज खरडून सिनियरच्या हाती दिला. ग्लाड साहेब 4 दिवसांच्या रजेवर जातोय हे पाहून तुरुंगातल्या वडा पिंपळाच्या झाडांनाही एकदम मुक्त झाल्यासारखं वाटू लागलं आणि साहेबाची पावलं मोठ्या खुशीत खाड खाड बंगल्याकडे चालू लागली. पाखरांची किलबिल एकदम शांत झाली. रस्ता निर्मनुष्य झाला. काळ्या डांबरी रस्त्यावर पावलं खाड खाड वाजू लागली. गार्ड ड्युटीवरले हवालदार अटेन्शनमध्ये उभे राहिले आणि वाऱ्याच्या मंद झुळकीबरोबर एक शीळ ऐकू येऊ लागली. गार्ड ड्युटीवरल्या जमादाराने कपाळावर आठ्या चढवल्या आणि सभोवर नजर फेकली. आश्चर्याच्या धक्क्याने त्याचं तोंड उघडलं आणि डोळे फाड फाडून तो समोर पाहतच राहिला. ग्लाड साहेबाची पावलं तालात होती. हातातली छडी नाचत होती. साहेबाची नजर आज करडी नव्हे तर प्रसन्न होती आणि ग्लाड साहेब स्वतःच शिळेवर गाणं गुणगुणत होता. हे प्रिये, तुझ्यासाठी सैतानालाही आव्हान दिलं मी, पण तुझ्याचमुळे का ईश्वरालाही विसरलो मी. जमादार पुन्हा पुन्हा डोळे फाडून बघत होता. ग्लाड साहेबाची पावलं तालात होती. छडी नाचत होती. नजर प्रसन्न होती आणि ओठावर सुरेल शीळ होती. हे प्रिये, तुझ्यासाठी सैतानालाही आव्हान दिलं मी, पण तुझ्याचमुळे का ईश्वरालाही विसरलो मी. ग्लाड साहेब जवळ आला. तसा भानावर येत स्तंभित झालेल्या जमादाराने सॅल्यूट ठोकला. ग्लाड साहेबाने सस्मित त्याची मानवंदना स्वीकारली आणि पावलं तालात फेकली. छडीने बुटावर ठेका धरला. शिळेचे सूर उंचावले. मेन गेटचे दरवाजे करकरले. ग्लाड साहेबाने पाऊल तुरुंगात टाकलं, पण इतक्या हळुवारपणे की दगडी फरशीलाही खुपू नये. साहेब खटल्याला बसला तेव्हा थरथरत्या पायाने, धडधडत्या अंतःकरणाने सारे कैदी उभे राहिले. ग्लाड साहेबाने एकवार सर्वांना दमात घेतल्यासारखं केलं आणि ओरडला, काय रे, हां, फार मस्ती चढली का? पुन्हा तक्रार आली ना तर तुडवून काढेन. पण ग्लाड साहेबाच्या आजच्या धमकीला तलवारीची धार नव्हती तर सारंगीची तार होती. ग्लाड साहेबाने सर्वांना सक्त ताकीद देऊन सोडून दिलं आणि साहेब राऊंडला निघाला. साहेब आज असा विक्षिप्तासारखा का वागतोय हे कुणालाच समजेना. सिनियर जेलरच्या आठवणीप्रमाणे 28 वर्षांच्या सर्व्हिसमध्ये ग्लाड साहेब असा कधीच वागला नव्हता. ग्लाड साहेब तुरुंगाच्या बागेत आला आणि हळुवारपणे त्याने 4 जाईच्या कळ्या खोडल्या आणि एकदम चांदण्या रात्री ओढ्या काठच्या खडकावर बसून चंद्राकडे पाहत लठ्ठ बेडकाने खर्ज लावावा तसा सूर लावला. कळ्यांना कुरवाळत ग्लाड साहेब गाऊ लागला, हे प्रिये, तुझ्यासाठी सैतानालाही आव्हान दिले मी, पण तुझ्याचमुळे का ईश्वरालाही विसरलो मी. साहेबाची पावलं आज तालात होती. हातातली छडी नाचत होती. नजर प्रसन्न होती. साहेब भिशीला चालला होता. वर्तुळाकार भिशीमध्ये साहेब शिरला तशी सर्वत्र सामसूम झाली. ग्लाड साहेब धडधडणाऱ्या चुलाणापाशी आला आणि भाकऱ्यांच्या थप्पीतील 2 करपून खाक झालेल्या भाकऱ्या उचलीत भिशीच्या जेलरवर खेकसला. हो इज देअर, जाळ कमी करा. कैद्यांना भाकऱ्या काय करपलेल्या खायला घालणार. आणि मग ग्लाड साहेबाने रेशनची तपासणी केली. रवा, साखर शिल्लक पाहून कैद्यांना गोड रवा करून वाढण्याचा हुकूम केला. भिशीचा जेलर भावचळून पाहतच राहिला. एवढा 400-500चा माल खिशात घालण्याच्या ऐवजी कैद्यांच्या घशात घालायचा. त्याला काही समजेना,
पण एव्हाना ग्लाड साहेब भिशीच्या बाहेरही पडला होता. साहेबाची पावलं आज तालात होती, हातातली छडी नाचत होती, नजर प्रसन्न होती. साहेबाने अचानक मार्ग बदलला. साहेब अचानक सुतारखान्यात आलेला पाहून एकच धांदल उडाली. पण 2 पोरसवदा पोरांना उडालेल्या गोंधळाची कल्पनाही नव्हती. सागवानी ओंडक्या आड ती पुस्तकं वाचित बसली होती. ग्लाड साहेबाला अचानक समोर उभा ठाकलेला पाहून दोघेही धडपडत उठली. भीतीने त्यांच्या तोंडून शब्दही फुटेना. ग्लाड साहेबाने त्यांच्या हातातली पुस्तकं काढून घेऊन त्यावर नजर फिरवली. तोच सिनियर जेलर अदबीने पुढे आला आणि त्याने माहिती पुरवण्यास सुरुवात केली. सर 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 दोघे SSCला बसले आहेत. रात्री बराकीत अभ्यास करता येत नाही असं खोटंच सांगून कामचुकारपणा करतायत. खोटंच काय सांगतायत? 15ड्यावर परीक्षा आल्या यांच्या, आणि तरी यांना कामाला कोणागाढवाने लावलं? यांना कामाची माफी द्या, सेपरेट खोल्यात बंदीला ठेवा आणि कोठडीत मोठे बल्ब लावा. साहेबाच्या या परंपरा मोडणाऱ्या हुकमाने सिनियर जेलरची अवस्था मोठी केविलवाणी झाली. पण ग्लाड साहेबाचं त्याकडे लक्षच नव्हतं. त्या पोरसवदा कैद्यांचे खांदे थोपटत ग्लाड साहेब म्हणाला, परीक्षेत पास होऊन दाखवा, 15 दिवसांची माफी देईन. आणि ग्लाड साहेब गर्कन वळला. साहेबाची पावलं आज तालात होती, हातातली छडी नाचत होती, नजर प्रसन्न होती. आणि ग्लाड साहेबाने फाशी गेटमध्ये प्रवेश केला. ग्लाड साहेबाला आलेला पाहताच, मैंने खून किया नहीं, मैंने खून किया नहीं असं अहोरात्र ओरडणारा वेडा कैदी घाबरून भेलेल्या कुत्र्याच्या पिल्लाप्रमाणे भिंतीच्या कोपऱ्यात वळचणीला अंगाची मुटकुळी करून बसला. ग्लाड साहेब त्याच्या कोठडीसमोर थबकला आणि अतीव करुणेने त्याला न्याहाळत घोगऱ्या दयाद्र आवाजात साहेबाने विचारलं, तू खून केला नाहीस का रे? वेड्या कैद्याने नकारार्थी मान हलवली. मग असा भीतोस कशाला? जवळ ये जवळ ये माझ्या. वेडा कैदी लाचारीने भीत ग्लाड साहेबाच्या जवळ आला. ग्लाड साहेबाने गजातून हात घालत त्याचं डोकं कुरवाळलं आणि सांगितलं, अरे वेड्या, जिजसला देखील हक्कना क्रुसावर चढावं लागलं, मग तू का असा फाशीच्या दोरखंडाला भीतोस? घाबरू नकोस, ईश्वर तुझा निवाडा करेल. वेड्याचे डोळे डबडबून आले. तसा ग्लाड साहेबाने पुन्हा खर्च लावला. हे प्रिये, तुझ्यासाठी सैतानालाही आव्हान दिलं मी. गात गात ग्लाड साहेब नक्षलवाद्याच्या कोठडीसमोर येऊन उभा राहिला. कपाळावर आठ्या चढवून नक्षलवादी साहेबाच्या त्या नव्या अवताराकडे पाहतच राहिला. तसा ग्लाड साहेब पुढे होऊन त्याला म्हणाला, आमच्या गाण्याने तकलीफ झाली का? अरे, आमचा आवाज नसेल सैगल एवढा गोड, पण तेवढा भरदार तर आहे ना. नक्षलवाद्याने एकदा मंद स्मित केलं आणि उभा राहत तो ग्लाड साहेबाला म्हणाला, आवाजाचं राहू दे मिस्टर ग्लाड, पण तुम्ही म्हणताय ना ती कविता फार सुंदर आहे. कोणाची आहे? आणि बेसावतपणे ग्लाड साहेब बोलून गेला, ऑफकोर्स माझ्या प्रियेची. एक वार रोखून पाहत नक्षलवाद्याने खोचक शब्दात ग्लाड साहेबाला विचारलं, तुमच्या प्रियेची? आपण फसल्याचं ग्लाड साहेबाच्या ध्यानात आलं आणि ग्लाड साहेब गडगडून हसला. नक्षलवाद्याला म्हणाला, यू नॉटी बॉय. अरे बेटा, जग मोठं क्रूर आहे. इथे कुणावरही जीव लावू नये, कुणाला जीव लावू नये. मी ना कुणावर प्रेम केलं, ना करीत आहे आणि ना कुणावर करणार. कसं काय कुणास ठाऊक, पण फाशी गेटच्या वेंधळ्या जमादारालाही समजलं की ग्लाड साहेब खोटं बोलतोय. कुठे असते आता ती? ग्लाड साहेबाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत नक्षलवाद्याने उलटा प्रश्न विचारला. ग्लाड साहेब गांगरला, गलबलला आणि मग हतबल होत बोलला, कुठे असणार? अरे,
ती जर्मन ज्यू होती आणि हिटलर जर्मनीचा सर्व सत्ताधीश होता. त्याने माझ्या मरियमला गॅस चेंबरमध्ये लोटलं आणि आता बघ, ती दोघेही आहेत वर स्वर्गात आणि मी मात्र इथे तुरुंगात. ग्लाड साहेबाने एका दमात सर्व सांगून टाकलं आणि डोळे घट्ट मिटले. फाशी गेटच्या वेंधळ्या जमादाराला वाटलं ग्लाड साहेबाने डोळे घट्ट मिटून पाणी येऊ दिलं नाहीये. एका आवंट्याबरोबर गहीवर गिळला आहे. साहेबाने पुन्हा खर्च लावला. हे प्रिये, तुझ्यासाठी सैतानालाही आव्हान दिलं मी. पण ग्लाड साहेबाच्या आवाजात थोडासा रडवेलेपणा आला होता. मिनिटभरच ग्लाड साहेबाच्या गुबगुबीत गुलाबी राठ अँग्लो इंडियन गालांवर एकदम खळी उमटली आणि 6 वर्षांच्या मुलाच्या उत्साहाने तो नक्षलवादाला सांगू लागला, तुला मरियम कशी होती पाहिजे? माझ्या मुलीला पहा, जेनिफरला. अगदी थेट मरियमसारखी दिसते ती. लहानपणापासून तिला बर्लिनलाच ठेवलं होतं मी. मरियमच्या शाळेत घातलं होतं. 2 वर्षांपूर्वी तिथेच लग्न केलं तिने, मला न विचारता. असा संतापलो बघ की सारे संबंधच तोडून टाकले मी. पण महिनाभरापूर्वी तिचं पत्र आलं. दिवस गेलेत म्हणून लिहिलं तिने. मग बघ, माझ्यातला इंडियन जागा झाला. तसा पक्का इंडियन आहे बरं का मी. म्हटलं मुलीचं पहिलं बाळणपण कसं माहेरीच झालं पाहिजे. घेतलं नाही काय तिला बोलावून. 10 वर्षांनंतर काल रात्री इंडियात आली ती. रात्रभर गप्पा मारित होतो. तिला तुझं मृत्यूपत्र सांगितलं. तेव्हा ती म्हणाली, डॅडी, इट्स अ रिव्होल्युशनरी पोएम. मला या कवीला भेटायचं आहे. तुला कवी म्हणते बरं का ती, नक्षलवादी नाही. भेटशील तिला? बोलशील तिच्याशी? का नाही? आपल्या कवितेच्या चाहत्याला भेटायला कोणाला आवडणार नाही? नक्षलवाद्याने उत्तर दिलं. अरे बघतच राहशील तिला. माझी मुलगी जास्तीत जास्त किती सुंदर असेल कल्पना कर बरं. ग्लाड साहेबाने विचारलं. जास्तीत जास्त माझ्या मृत्यू इतकी सुंदर असेल फार तर, नक्षलवाद्याने उत्तर दिलं. तसं ग्लाड साहेबाने आपल्या राठ हातात नक्षलवाद्याच्या झिंजा पकडून त्याचं डोकं हलकेच गजावर आपटलं आणि साहेब पुटपुटला, यू ब्रेव यंग मॅन. 2 वर्षांपूर्वी भेटला असतास ना तर माझी छोकरीच दिली असती तुला. वाट बघ, संध्याकाळी घेऊन येतो मी तुला. आणि ग्लाड साहेब गर्कन वळला. ग्लाड साहेबाची पावलं तालात होती. हातातली छडी नाचत होती. नजर प्रसन्न होती आणि ग्लाड साहेबाने खर्च लावला होता, हे प्रिये, तुझ्यासाठी सैतानालाही आव्हान दिले मी. पण तुझ्याचमुळे का ईश्वरालाही विसरलो मी. आज इथे थांबूया. ग्लाड साहेबाची कन्या जेनिफर आलेली आहे आणि उद्या ती कवीला, नक्षलवाद्याला नाही, कवीला भेटणार आहे. भेटूया पुन्हा.